सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, महिलांच्या अधिकारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला। तर या महिलांच्या अधिकारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला, पण आजकालच्या ज्या महिला आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ट्रोल करतात। ठीक आहे, अभ्यास थोडाफारही नसतो त्यांचा, पण उगाच इंस्टाग्रामवरती फेमस होण्यासाठी येणार, काही पण बोलणार। आणि आता तर मेनच सारखा मुद्दा चालू आहे आरक्षणाचा। ठीक आहे, तर आरक्षण नेमकं काय आहे त्याचा अभ्यास करा एक वेळेस। आणि महिलांना माझी विनंती आहे, ठीक आहे, की तुम्ही काही पण अपशब्द वापरू नका। आता ही जी महिला आहे ही बघा काय बोलते, तर नोकऱ्या जातीनुसार, पोलीस केस जातीनुसार, कॉलेजची फी जातीनुसार, शाळेचं ऍडमिशन जातीनुसार। अरे हेच का तुमचं सर्व धर्म समभाव? जय शिवराय। तर ताई, मी तुला सांगू इच्छितो की तुझा अभ्यास नाही बिलकुल, तू फक्त घर आणि मुलंच असं वाटतंय मला। ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी तुम्हाला सवलत दिलेली आहे मुलींसाठी, त्यांचा तुम्ही लाभ न घेता असं काही पण उगेच चाळे करता इंस्टाग्रामवर येऊन, काही पण बोलायचं इंस्टाग्रामवर येऊन व्ह्यूज मिळवण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी। पण हे चुकीचं आहे। एक वेळेस तू संविधान वाच, संविधानानुसार वाचता येतं, हिंदू कोड बिल वाच, त्याच्यामध्ये महिलेसाठी कुठले कुठले अधिकार होते। ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत ते वाचून घे एक वेळेस। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वेळेस संविधानसुद्धा वाच, त्याच्यामधील 330A कलम वाचून घे एक वेळेस। आणि नसल वाचता येत तर गुगलवरती सर्च कर की 330 कलम A काय म्हणतं म्हणून, कुठले अधिकार आहेत महिलांना। उगाच काही पण भंगेऱ्यासारखं बोलायचं येऊन इंस्टाग्रामवर येऊन। ठीक आहे, पण कसं असतं ना, चुकीचा संवाद घालू नाही। या चुकीच्या संवादामुळं दोन समाजामध्ये वादिवाद होऊ लागला आहे, भरपूर होतोय, जातीवाद तर भरपूर होतील। आणि आता या व्हिडिओमध्ये सुद्धा येऊन काही कुत्रे फडफड करतील। ठीक आहे, तर त्यांना सांगू इच्छितो की भावांनो, फडफड करू नका, संविधान वाचा। नसल वाचता येत तर आपल्या गुगलवरती सर्च करू शकता तुम्ही। MP3मध्ये सुद्धा ऐकण्यात भेटेल तुम्हाला अनुच्छेद किती आहेत, कलमा किती आहेत। ठीक आहे, जय भीम आणि जय संविधान।